नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज मी तुम्हाला एका अशा मित्राची गोष्ट सांगणार आहे जो बोलत नाही, चालत नाही, पण आयुष्यभर आपल्यासाठी काम करत राहतो. ओळखा बरं कोण? विचारात पडलात ना? मी सांगतो मुलांनो, तो मित्र म्हणजे झाड. मुलांनो, एके दिवशी एका मुलाला झाडाकडून एक पत्र मिळाले. त्या पत्रात काय लिहिलं होतं बरं? चला तर मग कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे झाडाचे पत्र. एका गावात विकास नावाचा एक मुलगा राहत होता. शाळेतला खेळाचा तास त्याला खूप खूप आवडायचा. पण मुलांनो, शाळेतल्या बागेत असणाऱ्या झाडांना पाणी घालणे त्याला कंटाळवाणे वाटत असे. शाळेच्या आवारात एक मोठे आंब्याचे झाड होते. विकास रोज त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत आपल्या मित्रांसोबत खेळायचा, अभ्यासही करायचा, पण त्या झाडाकडे कधीच लक्ष देत नसे. मुलांनो, एके दिवशी त्याला झाडाखाली एक कागद सापडला. त्यावर लिहिलं होतं, प्रिय विकास, मी तुझे झाड बोलत आहे. उन्हात तुला सावली देतो, श्वासासाठी स्वच्छ हवा देतो, पक्ष्यांना घरं देतो, फळे देतो, पण अनेक दिवसांपासून मला पाणी मिळालेले नाही. माझी पाने कोमेजत आहेत. माझ्याकडे तुझे काहीच लक्ष नाही. मी एकटा पडलो आहे. तू माझा मित्र होशील का? माझी काळजी घेशील का? मी जशी इतरांची काळजी घेतो, सर्वांसाठी निस्वार्थ काम करतो, त्या बदल्यात मी तुमच्याकडून कधीच अपेक्षा करत नाही. पण थोडे तरी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावे, हीच अपेक्षा. कळावे, तुझा मित्र झाड. विकास आश्चर्यचकित झाला. त्याने झाडाकडे पाहिले. काही पाने खरंच वाळलेली होती. त्याला खूप वाईट वाटले. तो लगेच घरी गेला. पाण्याची बादली आणली आणि झाडाला पाणी घातले. झाडाच्या भोवतालचा परिसर साफ केला आणि काही नवीन रोपंही लावली. मुलांनो, काही दिवसांनी झाडं बहरली, हिरवीगार दिसू लागली. पक्षी किलबिलाट करू लागले. सरांनी विकासचं कौतुक केलं. सर म्हणाले, मुलांनो, झाडे आपली निशब्द मित्र आहेत. त्यांची काळजी घेणे म्हणजे भविष्यातील जीवनाची काळजी घेणे होय. त्या दिवसांपासून शाळेतली इतरही मुलं झाडांना पाणी घालू लागली. मुलांनो, झाडे लावा, झाडे जगवा आणि आपलं भविष्य घडवा. एक तरी झाड लावण्याचा संकल्प करा. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्यासोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.